फ्रीजरला लावला फोन थोडा. अगं AC मध्ये ठेव, आतमध्ये ठेव. काय करू, फोन जितका गरम झाला की हातात पण दर वाटायला म्हणलं थोडा फ्रीजरला लावा. दाखव कुठं ठेवलंय. काय व्हिडिओ काढायचा सुखाच आहे का? नाच करता का रेशमाच्या आयफोनचा? डायरेक्ट फ्रीज मध्ये. काय करू मग आता? व्हिडिओ काढून द्या. असं त्या मैत्रिणीनं नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळते. तुमचा फोन लय गरम होत असला तर फ्रीज मध्ये ठेवत जा. बाळा मी तुला सांगितलं नव्हतं मला पुलाव राईस कर म्हणून व्हेजचा. कशाला करते मग तू? तिकडं काहीतरी चाललंय चुलीला जाळ घालायचं. चल तुम्हाला दाखवते. मी पातेल्याला जाळ घालते गाड्या. पातेल्याला किती जाळ घालते काय माहिती. इकडं कांदा असं क्रिप्सी लाल तळलाय. इकडे तिने तांदूळ शिजवून घेतलेला आहे. आणि ही व्हेज बिर्याणी चालली माझ्यासाठी. कारण तू नॉनव्हेजची खाती ना ग बिर्याणी? व्हेजचीच खाणार? मी काय ते खाती बाय आता. खाती पण तू. चला तिकडं दाखवते नेहमीचं चुलीला घालायचं चाललेलं. आणि ताईंला लावलेत लाडू करायला खजूर ड्रायफ्रूटचं. मला उद्याचे दिवस नाही स्वयंपाक करायचं. तुम्ही म्हणता तू तर आका साहेबीनच झाली आहे. मी साहेबीन नाही झाली पण मला अडचण आहे. कारण का सकाळी मी चहा ह्यांना म्हणलं होतं मांडा त्यावेळेस काय ताई साहेबांना वाटलं की नवऱ्याला चहा करायला होते. अहो तसं नाही ग. आणि ताई साहेबांनी कमेंट केली नानी अहो तुम्हाला मी सांगितलं की नानी कान म्हणजे त्या लांब राहिल्या आहेत आणि थोड्या आजारी होते त्यामुळं डॉक्टरने त्यांना आराम करायला सांगितलं आहे. त्यामुळे ती येणार नाही तर मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. मस्त असं इथं तांदूळ शिजवून घेतलाय. अगं तू तिकडं घरात होती ना तू कधी आली इकडं? मिक्स झाले का बघून. काहीतरी आणायला गेली. अगं पण ही खाली लागल ह्याला लय जाळ लावलाय तो. मग ती लागला का खाली? आय आय ती मी खात नाही त्याच्यामुळे भेज. पण मी तिला सांगितलं नव्हतं करायला. ती ऐकतच नाही सांगितलेलं माझं. तिकडे बघा कशी पडले ते पंक्ती. लाले येतोय का वास तुला मटणाचा? शिपूट तुटन बाळा नको लय ही करू. चंपे बस तिथंच बस. कशाला आली इथं? अहो काय सांगायचं तुम्हाला माणसांपेक्षा प्राणी लय इमानदार असतात. परवा दिवशी उरशी भाकर टाकली तर तिथं कशी खिटती मला. अगं बस तिथं लय माणसाळू ये. बस तिथं सावलीला. आणि ही दोन्ही आमची नाहीत. ही लाल्या आहे ती कविताचा ह्यांचा आहे. 3 किलोमीटरवरून आमच्या घरी. काय ग होत आहे काय नक्की तुला? ही ह्यांची सोहमची ह्यांची या हा तेव्हा कशी करते चंपू. आता काय करावं? तिचं म्हणणं की तुम्हाला हात लाव. आणि हे तर बाबा आला ती गेलाच नाही. तुम्हाला सांगू का मी लग्न झाल्यापासून एकदाच कुत्रं पाळलेलं. त्याच्यानंतर मला कुत्री पाळायची गरज लागली नाही. अशीच कोणाची पण येते ती आणि हिथंच राहते ती. आणि म्हातारी वस्तूर हिथंच राहते ती. एकच कुत्रं पाळलं होतं फक्त. एकच टिप्या पाळला होता. त्याच्यानंतर टिप्या आणला नाही पाळला नाही काहीच नाही. कारण का मला आणावं बी लागत नाही नवीन कुत्रण पाळावी लागत नाही. अशीच कोणाची तरी येते ती. आणि ती एवढी इमानदार असतात ना. आता हा लाल आहे ना कविताचा ह्यांचा तो वसरीवरती संध्याकाळचा आणि सकाळचं फक्त भाकरी खायला पुरता येतो. नाही तर तो येत नाही. ते आपल्या तिथंच बसतो. घरात अजून आला नाही. प्लॅनमध्ये अजून गेला नाही. एवढं बाहेर सांडगं हे असतात ना त्याच्याकडे बघत पण नाही तो लाल्या. 2 दिवस एखाद्या वेळेस मला मी कुठं गेली भाकरी नाही हाड चंपी ती. तर हीच भीती वाटते कुत्रीची. लाल्या नाही काय करत. तर तो पण ती परवा दिवशी आम्ही सगळेजण जेवत होतो बाहेर तर तिला भाकरी टाकली होती. त्यामुळे तिने आज काय केलं आज म्हणली असं चला गोड बोललं की येते पण ती मला तिचं भीतीच वाटते म्हणून मी ती खवळते तिला येऊन देत नाही. आता इथं बसते मी. न्यानी गेली ना घरात उगं कुत्रं बित्रं खायचं ती बिर्याणी तो का ती ज्ञानेश्वरीन ती गेल्या वेळेस पण आलती. आणि दीदीला त्यांना बिर्याणी करायची होती पोरांना पण तसंच राहिलं तिच्याकडून. मग म्हणली मम्मी अगं आता मी करतेस. आज दिवसभर घाट चाललाय तिचा. आणि तिला आवड आहे मैत्रिणींना. असं तुम्हाला वाटत असेल की दीदी सारखी स्वयंपाक घरात दिसते स्वयंपाक केलेला दिसते संध्याकाळचा.
आता ज्याला आवड आहे त्याला आपण काय करायचं. आणि तिला आतापासूनच आवड नाही. पहिली मी दुकानावर जायची ना तर ती तिसरीपासूनच तिला ती आवड आहे. तुम्हाला मी तिला जसं तिला कांदा कापा यायला लागलाय, टॅमॅटो कापा यायला लागलाय ना, तसं ती काय करायची. मी कामावून आली का नाही दुकानावरून, मी 2010 ते 2020 पर्यंत दुकान चालवलं आहे. 10 वर्ष दुकानावर जात होती, एक नाही अर्ध नाही. गणेश माझा लहान होता ना, खोटं सांगत नाही. गणेशला मी असं माझ्या पोटाला बांधून कार्पला बांधून गणेशला न्यायची मी दुकानावरती गाडीवरती. त्यावेळेस मोठी गाडी नव्हती. तर तिला जसं लिहायला तिला जसं ती कांदा कापा येत होता ना, तशी ती काय करायची. रोज आलं का नाही MIDCत ना, त्याच्यावर तात्या बिर्याणी झाली या, शारडा नका सोडू, दीदी 5-10 मिनिटात देईन. अर्धा लिंबू, अर्धा कांदा, अर्धा टॅमॅटो, तिला जी काय काय चिरता येणार ती सगळं रोज चिरलेलं असायचं. तिने किचन वाट्यावरती तिची 12ला शाळा सुटायची, सकाळचं 6:45ला भरायची आणि 12ला सुटायची. मग ती दिवसभर घरीच असायची ना, तर ती रोज तिने ती चिरलेलं असायचं किचन वाट्यावर. ती बारकी चिलटं नाहीत का, ती येऊन बसलेली असायची. कांदा कापून ती तसाच राडा ठेवायची. मी घरी आली का नाही, मला ते तसाच भांड्याचा राडा. आणि नवीन नवीन मी काढायची राडा. सगळीकडेच बाहुल्यांची आवड, घरात सगळीकडेच राडा, अख्ख्या घरात राडा करायची. 2 रूम होत्या ना, तेव्हा काही बंगला नव्हता, सगळीकडे राडा करायची. मग नंतर मग मी तिला ना हळूहळू सांगायला सुरुवात केली की ही किचनवर आवरावं पण लागतं, नुसतं किचनवरती खाऊन जमत नाही. मग नंतर आवरायला सुरुवात केली. नाही कधी आवरलं तर रट बी खायची, माझं चापटायची बी धरून मी तिला. तेव्हापासून रोज नवीन काय नाही काय बनवणार. मी दुकानावर येतोपर्यंत काय नाही काय करून ठेवलेलं असणार. आणि आपण जर तोंड वाकडं केलं की मग लय राग येणार, रुसणार, माझ्या संग बोलणार नाही. मग आपण तसलंच आपलं मिठ्या मारू खायचं, काही म्हणायचंच नाही, गोड बोलून खायची. मी काय म्हणतच नसायची. तिकडं तुझ्या मनाने बाया, तुला जसं म्हणशील तसं. आणि तिला ते क्षेत्रातच आवड आहे बघा. तिने ती फूड टेकला ॲडमिशन घेतलेलं आहे. तिचं त्यातमध्ये फूडमध्येच तिने तिचं शिक्षण पण केलं. आणि आता मला म्हणती मम्मी आता जॉबला जाणार, 2 जागेवर तिला जॉब पण लागतो. तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे ना, मला म्हणली मला जॉबला जायचं आहे, पण कुठेतरी 20,000 रुपये लागते जॉब पुण्याला आणि एका मुंबईला. 20 पहिल्यांदा स्टार्टिंगला 20 देतात इथं. पण नको म्हणती, जॉब नाही करायचा, बिझनेस टाकून दे मला, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस टाकून दे. तिला काय म्हणलं, तू आता लगे डोक्यात घेऊ नको तुझं बिझनेसचं, ह्याचं थोडे रिलॅक्स राहा. तुला अजून काय कोर्स वगैरे करायचं तर ती कर, एक्सपोर्ट इम्पोर्टचा कोर्स वगैरे कर, पण बिझनेसच्या लगे आधी लागू नको म्हणलं, हळूहळू करू. असं प्रत्येकाचं कसं असतं, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. आम्हाला लग्नाच्या आधी काय कळत नव्हतं, पण तिला आता सगळं कळतं. तिचं तिला सगळं समजतं, काय केलं पाहिजे काय नाही. आम्हाला कळायला लागत तर आमच्या बापून लग्न केलं. 10वीत असतानाच माझं लग्न झालं, 9वीत असतानाच माझं लग्न जमलं होतं. 19 तारखेला पेपर संपला आणि 29 तारखेला लग्न होतं. असं अक्षदा डोक्यावर पडल्यापासून मला कधी मी उमागलीच नाही. माझ्यासाठी मला कधी स्वतःसाठी वेळच देता आला नाही. म्हणजे सारखा ती लग्न झाल्यापासून ती परपंचाच महाग ते अजूनपर्यंत परपंचाच, पोरण बाळण लेकरण हेरडण मेंढरण कुत्रीन मांजरण हीच. आणि हे असलं कवा करायचं. आता तुम्हाला डायरेक्ट बिर्याणी झाल्यावर दाखवते. बिर्याणी खा, ती जळण. किती वेळ लागेल तात्याला शेळ्या सोडायच्यात? तुला झालंय सगळं, तुला दम देते. तुला सकाळी दिला आता तुझ्या हिला देते. मला सकाळी दम बी दिलाय मॅडमने आमच्या. आणि आता मॅडम बिर्याणीला दम देतात. मी इथं बसली ती कुत्रं बित्र तोंड घालून म्हणून. अगं बाय बाय, चलू द्या. पातीलच आणलंय पोरांनी रूम मध्ये. अगं एखादी माशी वगैरे येईल म्हणून इकडे दरवाजा लावायला. चला मैत्रिणी, आता पोरांची मस्त बिर्याणी पार्टी. मला पण व्हेज केलं इथं. रेशमा उघडून दाव ग. हा, आपल्यावर अन्याय होत नाही मैत्रिणीने. त्याला सुद्धा दोरी दिली दिदीने. ती वाटी आहे, हा ती वाटी आहे आणि त्या वाटीमध्ये कोळसा टाकला तिने. कोळसा गरम केला, त्याच्यात तूप टाकलं आणि ती कढईमध्ये त्याला दुरी दिली. बस तिकडं बस. मी इकडं पटांगणाला बसते. तू पीस खात नाही ना? पीस खाते तू? खाते की अगं दी. आता दिली खायचंय आता. बस दाखव घरी आणू कशी बनवली तिने मला फक्त थोडीशी. तर ही अशी बनवली आमच्या दीदीने नॉनव्हेजची बिर्याणी, पीस नव्हता आला चिकन बिर्याणी. अशी तशी नव्हती. इकडे दे बाईला. आता ह्याच्यावरती कधी येणार तुम्ही? 15 दिवसांनी. हा, येत होती ती यायच्या आधी.
गौतम दादा यायच्या आधी परत एकदा येणार आहे रेश्मा. नको सांगा. बरं बरं ठीक आहे. घरी जायचंय अजून. हा आला का असं देखा. सांगेवाल्यांनी लसूण चटणी चालवली. चक्क आमच्या रेशमाला खायची होती म्हणून आमच्या ताईने बनवली मगाशी माहितीये का. पप्पाला आवडते. म्हणजे ती पॅकिंग केलेली होती पण नाही म्हणल्या दुसरी बनवली बघ ताईने. बनवली का नाही होत ताई बघ. डिगीत ठेवतो फुटाला घेऊ आता. नाही नाही आता कधी यायची. तुम्हीच याय नाही आम्ही कधी तुम्ही यायचं आता रस खायला मग आम्ही येणार आहे तेव्हा नाही येणार आता. येऊ येऊ निवांत. आजी बरं का मला म्हणली अगं तुम्ही रस्त्यामध्ये कधी खायला येत नाही. अगं आजी म्हणलं अगं आजी बोलावं लागतं मग येते तसं नाही येत. मस्क माग लागली पण आता काय. या म्हणली. बॅटरीचं ती ही चालवलं का गाडीची बॅटरी मोबाईलचा चार्जर. अयो चक्क चष्माच लावलाय नाही तर जा दमाने. जाऊ का. बाय बाय अण्णा. बाय बाय नीट जावा रे हळू. आता अण्णाला गाडी येते तेव्हापासून भारी झाले. बिंगारी येतात बिन जातात बी लगेच. हा 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 बारकी बारकी आहे ती बरोबर बसतात गाडीवर. अक्षरशः ना जवळ झालंय की हळदण ही तुला पॅकिंग हळदण ही तुला पॅक करावं लागेल. आता मग थोडं वेळ नाही आता नको पण संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत का व्हायला चिटकावं लागेल. मसाला हे सगळं भरलंय काकूंनी. आता हे काय हे करायचं आता गणा काय काम करायचं आहे. गणा काहीच नाही करू शकत. आता लेकरू झाडून काढू शकतात. मशीन लावू शकतो ना तू बाहेरची परत. आता ही सकाळी मी मशीन लावून झाडलं होतं आणि पेवर मग धुतला होता परत. एवढं झालंय बघा. अगं ते चालू आहे ना ते पाऊस फुलं पडतंय. मैत्रिणींनो संध्याकाळच्या 8 वाजल्यात आहे त्या आणि गट्टे असा छिंटतोय आमचा. पण तिथं लिकीला म्हणणार नाही की तू चिटकाव. चल बरं म्हणला का विचारला का दाखव चल. लिकरू माझं चिटकावतंय. आत्या जेवाय बोलवायला आलत्या मला. कुठल्या आत्या हितल्या. त्यांच्यात आज परडी आहे. स्वयंपाकाला बोलावलं होतं मला पण कसे जायचे स्वयंपाकाला अडचणीमुळं. आणि लिकरू माझं बाहेरचा बलका नाही लावला. इकडला पलीकडला बलका नाही लावला. इकडला बलका नाही लावला. अगं तो गेलाय. इथं माझं लिकरू बघा कसं पॅकिंग करतंय रातचं 8 वाजता. दोन्ही टपका नाहीत लावले बाय. की पलीकडले टूप बी लाव. मला एकच ट्यूब लाव. इकडं मसाला पॅकिंग करायचं चाललाय. तिने एवढा सगळा मसाला पॅकिंग केला. आता ही राहिलेलं एवढं पॅकिंग करन. हां अशी लाईट दिसते बघ बरं. ही ती एकटीच होती ना मी तो. हां मला का बघत बघत. तिला मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला की 8 वाजेपर्यंत का व्हायना तिला ती पॅकिंग करावं लागेल. कारण कसं राहतं हे भरलेलं मटेरियल असतं ना हे लगेच पॅक करायचं असतं. उघडं ठेवून मला चालू.